सुरू करते त्या एक महिलाच्या नावाने. आदाब. दिव्य संदेश या यूट्यूब वाहिनीवर आपले मनापासून स्वागत आहे. रमजानचा पवित्र महिना हा मुस्लिमांसाठी अल्लाचा एक विशेष आशीर्वाद आहे. अल्लाचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि त्यांच्या नीतिमान सहकार्यांना रमजानची मोठ्या उत्सुक प्रतीक्षा असायची. हा महिना केवळ येतो म्हणून नाही, तर त्यातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत असत. उपवास म्हणजे थांबणे, स्वतःला आवरणे आणि चुकींपासून परावृत्त होणे. बाह्यदृष्ट्या पाहता उपवास म्हणजे खाणे, पिणे आणि वासनांपासून दूर राहणे, पण प्रत्यक्षात उपवास आत्म्याचा प्रवास आहे, अल्लाकडे नेणारा. पवित्र कुराणात उपवासाचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. हे स्पष्ट होते की उपवास ही केवळ या उम्मतीचीच नाही, तर सर्व पैगंबरांच्या शिकवणीचा एक भाग राहिलेली उपासना आहे. उपवास हा इस्लामच्या मूलभूत आधारस्तंभापैकी एक आहे. धर्माची रचना ज्या स्तंभांवर उभी आहे तो स्तंभ. उपवासाचे वेगळेपण हे आहे की ही अशी उपासना आहे जी फक्त आणि फक्त अल्लाच्या साक्षीने केली जाते. नमाज, हज, जकात या सर्व उपासनांमध्ये कुठे ना कुठे माणसाची उपस्थिती असते, पण उपवास तो एकांतातही तसाच राहतो. माणूस संपूर्ण जगाला फसवू शकतो, पण अल्लाहला नाही. म्हणूनच अल्लाह म्हणतो, माणसाला तकवा आणि धार्मिकता शिकवतो. ही भीती अल्लाची नसून अल्लाची प्रसन्नता गमावण्याची जाणीव आहे. उपवास आपल्याला शिकवतो की अल्लाह आपल्याला पाहत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक कृतीत. रमजान हा तो महिना आहे ज्यामध्ये कुराण अवतरित झाला. उपवास आणि कुराण यांचे नाते आत्मा आणि शरीरासारखे आहे. आपण उपवासाद्वारे स्वतःला शिस्त लावतो आणि कुराणाद्वारे मार्गदर्शन घेतो. जसे वाहन चालवण्यासाठी बॅटरी चार्ज करावी लागते, तसेच रमजान आपली आत्मिक बॅटरी चार्ज करतो, जेणेकरून उर्वरित 11 महिने आपण योग्य मार्गावर चालू शकू.